9-11 झालेत. 9 मॅचेस 12ला कंप्लीट करायचे होते. आता 35 मिनिटं वाया गेली आणि टीम मीटिंग आता अजिबात घेऊ नका. अगदी इमर्जन्सी काही पाणी वगैरे हवं असेल, काही इमर्जन्सी सूचना असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. कमिटी रेडी आहे. मॅच ऑन. गावदेवी बेलवली. टॉस त्यांनी जिंकला इनिंग ब्रेकमध्ये आणि त्यांनी पसंती दिली फिल्डिंगला. सामना पाहायला मजा येणार. सारांश 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि भिंगारीची आघाडीची ओपनिंग पेर नामांकित दर्जेदार खेळासाठी ओळखले जातात. कुणाल नाईक, अनेक वर्ष ज्यांची दहशत राहिली. रघु परदेशी. मॅच ऑन. षटक घेऊन बेलवली. वेगवान एक्सप्रेस. अजय पाटील. सुपर 12. सामना सुरू झालाय. चला बेलवलीकर, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. बिग बॅटल. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू अजय मिडॉनकडे. सामना पाहायला मजा येणार. आज आपण पाहते दोन बलवान संघामध्ये आणि फास्ट क्रिकेटमध्ये जेव्हा दोन महत्त्वाचे संघ आमने सामने येतात तेव्हा तुम्हाला एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी आज सारांश 11 नावाने खेळतो. त्यांच्या बाजूला गावदेवी 11 बेलवली. फाईट चांगली रंगेल. अजय पाटील सिंगल. काल अजयचा झंझावत पाहिला. बॅटिंगमध्ये अजय होते, आकाश होते. काल गावदेवी बेलवलीसाठी आपण इनिंग पाहिली. गुड बॅटिंग. नांदगाव विरुद्ध खेळताना त्यांची बॅटिंग लाईनअप पाहिली. अजय पाटील सिंगल. रघु परदेशी. ओल्ड इज गोल्ड. स्ट्रायकर एंडला. ओ लाईन ओळखलं. क्रॉस बॅटेड. अजयचा कमबॅक. काल एक षटक लांब लचक राहिलं. आता मागे जे झाले ते विसरायचे. गावची स्पर्धा आमदार चषक. घरच्या मैदानावर खेळताना थोडा दबाव असतो आणि इथे चांगला खेळ होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पण आता वेळेला महत्त्व. आपण सुद्धा त्या टायमर ऑन ठेवा. काही डिफिकल्टी झाल्या लगेच कमिटीशी कॉन्टॅक्ट करा. अजय पाटील सिंगल डॉट. कुणाल नाईकने एक चेंडूचा सामना केलाय. रघु परदेशी. स्लोअर वन. शॉर्ट पॉइंटला. गुड फिल्डिंग. धाव घेण्याची तयारी. धोका होईल आणि रन आउट. बिग विकेट. सगळं काही बिघडलं आणि बिग विकेट. पहिला धक्का. विकेट फेकण्याची काही गरज नव्हती. धाव घेण्याची काही गरज नव्हती. थोडासा धावपळ सुद्धा आहे कारण आपण पाहतोय भिंगारी संघ सामना. डान्सर दत्ता ढवले. दत्ता या. आवट्या मामा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर श्लोक गिरी. आवट्या मामा वालाच्या शांगा फेम त्यांच्या वतीने 200 रुपयाचं बक्षीस दत्ता ढवले यांच्यासाठी. रघु परदेशी. दत्ता ढवलीनं अगदी आमदार चषक मोहो. आज आमदार चषक बेलवली. प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट. अजय पाटील. नेक्स्ट बॉल. कुणाल आहे. आता कुणालला ती जबाबदारी घ्यावी लागेल. थोडीशी धावपळ झाली. ओ डॉट बॉल. का भेदक मारा आणि यासाठी अजय ओळखला जातो. वेगवान आहे. गतिमान गोलंदाजी करणं, जलद गतीनं चेंडू फेकणं त्याची खासियत आहे. थोडा ट्रॅव्हल केला सिद्धिविनायक भिंगारी. काही ठिकाणी तो सामना खेळत होता आज. तिथून हा आला. पंचांकडे काही चर्चा होईल. चेक करतो आमच्या ऑफिशियल्स. फर्स्ट ओव्हर. गावदेवी 11 बेलवली त्यांच्या विरुद्ध सारांश 11 सिद्धिविनायक भिंगारी. फिल्डिंग सेट ठेवा. फिल्डिंग एकत्र येऊ नका. काही झालं तरी चालेल. निर्णय फील्ड. यस फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. रिव्ह्यू फिनिश. बघा आनंद जल्लोष संपूर्ण बेलवली गाव. बेलवलीचे पाठीराखे. बेलवलीचा चाहता वर्ग. काही वेळातच पुढच्या सामन्याच्या सुद्धा सूचना येतील. श्लोक गिरी. ओ ड्राईव्ह केला. सावध फटका डीप कडे. फिल्डर आहेत कव्हरला. कुणालला तेच करावं लागेल. त्याला शांत डोक्याने खेळावं लागेल. घरच्या मैदानावर बेलवली. काल चांगला खेळ राहिला बेलवलीनं. नांदगाव विरुद्ध चांगले खेळले. बेलवलीनं काल सुद्धा चांगला दमखम दाखवला. बॅटिंग लाईन बॉलिंगमध्ये तेवढं चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट आणि आता पुन्हा एकदा सज्ज आमदार चषक बेलवली घरच्या मैदानावर.
दबाव असेल कुणाल नाईकवर. 3 चेंडूचा सामना त्याने केला, वैयक्तिक 2 वर खेळतो धावा टोटल 2. सुरुवात थोडी जी हवी होती ती फास्ट मिळत नाहीये, मात्र अजयची ही गोलंदाजी 2 डॉट थांबवले अक्षरशः. पॉवर प्लेमध्ये अजयनं काहीच करून दिलं नाही. गावदेवी बेलवलीसाठी सुंदर षटक. नेक्स्ट बॉल अजय, मागे ठेवला टप्पा, गुड बॉलिंग, स्ट्रेट गेला. अजयची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या उद्या. सक्सेसिव्ह ओव्हर, फक्त धावा दिल्या या ओव्हरमध्ये 2, केवळ आणि केवळ 2. गुड बॉलिंग अजय पाटील, बेलवली एक्सप्रेस. साच्या लढतीन आणि नक्कीच महागुरु थोडा आपण वेट करू. 6 संघ येतील, एक मुख्य चर्चा असते, ती चर्चा होईल. 6 संघ एकत्र येतात, आपल्याला माहिती आहे तो वेळ का घेतात. चला फास्ट खेळा प्लीज, रिक्वेस्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा 2. आमदार चषक बेलवली शेवटची रात्र. साहिल शेळके यांचे मित्र, आमचे चेअरमॅन दत्ता डवले जवळचे मित्र आहेत. ओव्हर नंबर 2 आणि गावदेवी 11 बेलवली. चला बोला गणपती बाप्पा मोर्या. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. ते नक्कीच आमदार चषक बेलवली आज अंतिम रात्र. अजय पाटीलने दिलेला 2 धावा, प्रमुख गोलंदाज त्याला का म्हटलं जातं. आता ओव्हर नंबर 2 गोलंदाज झालाय अभिषेक. काल नांदगाव विरुद्ध जेव्हा अजयने मार खाल्ला तेव्हा अभिषेकनं कमबॅक करून दिलं. यंग स्टार आहेत, दुसऱ्या षटकाची जबाबदारी अभिषेकवर. पहिला चेंडू, धारदार गोलंदाजी, काहीच करता येत नाही. अभिषेक, क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं द एक्सिपमेंट इज अ की. तुम्हाला तो प्रयोग करावा लागतो. अभिषेकचे कालच्या रात्रीमध्ये प्रयोग यशस्वी झाले आणि आज सुद्धा तो तेच प्रयोग करतो. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल, गुड बॉलिंग, दिशा टप्पा. आता थोडी लाईन भरकटली, बाहेर गेला चेंडू. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. बॅटिंग टीम सिद्धिविनायक भिंगारी आज खेळतो. सारांश 11च्या नावाने संघाची धावसंख्या केवळ 3 धावा आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. सुपर 12 कोण क्वालिफाय होणार सुपर 6 साठी. अभिषेक चोरगे, वेगवान चेंडू. अभिषेक पुन्हा लाईन भरकटला, पहिला डॉट आला, त्यानंतर 2 चेंडू थोडे बाहेर गेले. व्हाईट बॉल. डेलिगन्सी ऑफ डिलिव्हरी पाहिलं, तीव्रता त्याच्याकडे, वेग आहे, मनगटामध्ये ताकद आहे. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने रिलीज करतो. अभिषेकला आपण पुन्हा एकदा पाहू. 2 व्हाईट बॉल. धावसंख्या टोटल सेकंड ओव्हर बॅटिंग करताना टीम सारांश 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या 4. काल भिंगारीसाठी खेळला आपण जरूर पाहिलं, नेरे विरुद्ध आशिष परदेशी. अभिषेक पुढचा चेंडू, ओ वेगवान, खोलात टाकला, अपील जोरदार, नाहीये फटके कनेक्ट होत. थोडंसं विचार करायला भाग पडताना फटके कनेक्ट होत नाही, मोठे फटके येत नाही. कुणालवर जबाबदारी, श्लोक गिरीवर जबाबदारी आणि लेग बाईस. धावा टोटल पाहतो, एकूण धावा सेकंड ओव्हर 5 वर पोहोचलाय. भिंगारी टीम 35 मिनिटं आयोजकांची वाया गेलेत आणि आता त्याची भरपाई काढायचे. अभिषेक पुन्हा एकदा आपण पाहतोय, LB एकूण धावा दाफलकावरती सेकंड ओव्हर 5. सुपर 6च्या लढती यानंतर असतील 3 सुपर 6 सेमीफायनल. कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉप कडे फटके येणं महत्वाचे. श्लोक गिरी प्रयत्न करतो आणि हा चौकार.
बेलवली 4 धावेनं, श्लोक गिरीच्या बॅटमधून चौकार, धावा धावफलकावरती 9 रन्स. ओ गती कमी, बीट केलं आणि भंबेरी करणारी ही गोलंदाजी हा. काय चेंडू फेकला गुडलाईन स्पॉट वरून, थोडा गती कमी होती आणि दांडी उद्ध्वस्त केली. आणखीन एक धक्का. बॅटिंग लाईनअप मध्ये 2 महत्वाचे फलंदाज, रघु परदेशी नंतर श्लोक गिरी आउट. जीवन आमचा एक छोटासा बॉईज आहे. किती इथे आनंद आहे. मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय हरिभाऊ मिसाल हरिभाई यांचं आगमन झालेलं आहे. बघा स्वतः मच्छिंद्र पाटील त्यांना घेऊन आलेले आहेत. दादा या स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. चला नामदेव दादा काय करूया, आपले मनपूर्वक स्वागत आहे. एकूण धावसंख्या 9 रन्स ऑन बोर्ड. गडी बाद झाले 2. आशिष आलाय. संजय नामा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. कुणाल नाईक आणि आशिष परदेशीला तेच करावं लागेल जशी कालची रात्र पाहिली. नेरे विरुद्ध या जोडीनं कमालीचं शक्ती प्रदर्शन केलं आणि आता समोर बेलवली संघ. आता संघ समोर वेगळा आहे, गोलंदाज वेगळे आहेत, ज्यांचं घरचं मैदान आहे आणि हे चॅलेंज आहे. आता बॅटिंग टीम सिद्धिविनायक भिंगारीला, समोर अभिषेक या गुणवत्ता त्याच्याकडे ठासून भरल्या. गोलंदाजीमध्ये लाईन लेंथ खूप छान आहे, चेंडू खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतो. नेक्स्ट बॉल, धावा 9, 2 विकेट. ओळखला आशिषनं, प्रचंड वेगाने चेंडू बाहेर गेला. मेन अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. धावा धावफलकामध्ये 2 अंकी संख्येत रूपांतर होईल. पूर्वार्ध सूर्य, गावदेवी 11 बेलवली आणि विरुद्ध भिंगारी. आतापर्यंत धावा धावफलकावरती 10, 2 गडी बाद. या जोडीनं मैदानावर उभं राहिलं, तग धरून राहिलं, खेळपट्टीवर जर जंप बसवला तर चांगल्या धावा बनतील. धावा 10. क्रिकेटमध्ये शक्यता, गरज, जर तर या गोष्टींना महत्त्व नसतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. अनिश्चिततेचा खेळ. फटका बनवण्याचा प्रयत्न, या वेळेला स्विंग केला अभिषेक. गुड बॉलिंग, नाईस लाईनवर गोलंदाजी करतोय. बोटांची जादू तो दाखवतोय, व्हरायटी त्यांनी दाखवली. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. सूचनेकडे लक्ष द्या आणि बसून घ्या. आपण पिंडर ऑफ सायलेन्स सुद्धा राहा. फटका बनवण्याचा प्रयत्न, काहीच करून दिलं नाही. गोलंदाजी आवडली असेल, अभिषेकचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग अभिषेक. 2 षटकं संपली आणि धावा धावफलकावरती 10. एक सूचना आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील, तिथे पाठीराखा कोणी नसेल. सॉरी फॉर दॅट. आणि पिंडर ऑफ सायलेन्स. हेमंत पवार, यशवंत पवार आणि सुनील पवार या त्रिवेणी संगमच्या वतीने गावदेवी बेलवली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं स्वागत. बघा खेळाडू कक्ष मध्ये चला खेळ स्टार्ट असणार आहे. 2 षटकानंतर धावा 10, 10 रन्स. बेलवलीचे काही ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, अंतिम रात्र आहे. आपण या स्पर्धेच्या आठवणी पुन्हा वर्षभर जाग्या ठेवू. दोन्ही संघ मैदानावर पाहतो तेवढ्या ताकदीचे. चांगली भागीदारी बनवली तर धावा होतील. आशिष परदेशी 2 चेंडूचा सामना त्याने केला, काही अजूनही केलं नाही. कुणाल नाईकने 4 चेंडू खेळले, 2 डॉट, एकही मोठा फटका नाही. क्रमांक 3 वर सूरज सावंत. कालची रात्र सुद्धा सूरज सावंत हे नाव चर्चेमध्ये होते. यंग स्टार आहेत. सूरज सावंत म्हटला तर दुंद्राई नाईट, यंग स्टार बेलवली युवा वर्गाला घेऊन त्यांनी दाखवलेलं त्याचं प्रदर्शन. सूरज सावंत आले गावदेवी बेलवलीसाठी 3रं षटक घेऊन. पहिला चेंडू, हल्ला चढवला, डीप कडे, पंचांचा इशारा येईल तिकडे आपण पाहतोय आणि वेगवान स्ट्रोक, चौकार.
येस, लक्ष द्या मॅच कडे. 4 रन्स. नेक्स्ट बॉल. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपण पाहतोय गोलंदाजी करताना सूरज. कुणाल नाईक आहे, आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 6 खेळलाय. कुणाल व्यावसायिक खेळाडू, अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात गावासाठी खेळताना. कुणालचे फटके म्हटले तर गॅप स्ट्रोक, आणि तिकडे राकेश निघालाय. कुणालला माहिती आहे मैदानावर त्याचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचे. मैदानावर परिस्थिती कशी असू द्या, तो हार मानत नाही. संकटांना नेहमी सामोरे गेलाय. रायगडचं तालुकानीय स्पर्धा गाजवल्या, व्यावसायिक क्रिकेट खेळलाय. मात्र गावासाठी जेव्हा खेळायचं असतं तेव्हा एक प्रतिष्ठा असते, आणि आता तो सौजन्यशील क्रिकेट दाखवण्याच्या तयारीमध्ये कुणाल नाईक. 7 मध्ये 8 धावा, धावफलकावरती 16. थर्ड ओव्हर. सूरज सावंत चौकार, 2 धावा. नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेटनं डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. राकेशला आपण पाहतो डीप पॉइंट कडे. सावंत फटका, जोखीम उठवत नाही कुणाल, त्याला थांबायचं, मैदान सोडायचं नाही. 2 धावेसाठी. गुड रनिंग. सिंगल डबल घेणं कधी सोडू नका असं म्हटलं जातं. कालच्या रात्रीमध्ये सामना आम्हाला अजूनही आठवतो. फणस डोंगरीला पराभूत केलं युवा स्पोर्ट्स नांदगावनं. एका धावेला क्रिकेटमध्ये का महत्त्व असतं, एक धाव मोलाची, एक धाव महत्त्वाची. क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह अप्स आहे. मॅचकडे लक्ष विद्या. सूरज सावंत 3 चेंडूमध्ये चौकार आला. पहिल्या चेंडूवर 2 धावा. सेकंड बॉल. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. आतापर्यंत सूरजनं 8 धावा दिल्या. कुणाल 8 मध्ये 10 खेळतोय. संघ पोहोचलाय 18. लाईन ओळखली, फटका फसला, रीड केलं. फिल्डर आहे तिथे आकाश पवार. गुड कॅच. मिड ऑफ कडे या विकेटच्या शोधात होत्या. टाळ्यांचा आवाज आलाय. काही करू शकता, फक्त तुम्ही ऐकत राहा. आणि त्यात आज महागुरु ते कॉम्बिनेशन. आज होणार जल्लोष. फक्त मध्यरात्रीपर्यंत थांबून राहा. मच्छिंद्र पाटील त्यांनी आज सल्लागार पद दिलं महागुरूने, की नव्या पदावर त्यांची नियुक्ती केली. सूरज सावंत 4-2-2 विकेट. एकूण धावा दाखल 18. सूरज परदेशी आलाय, दबाव त्याच्याकडे. ओ मिसफिल्ड थोडी निघाले तिकडे. बॅकअप रेडी होतं. डीप कडे आलेत राकेश. धावा होतील कारण सिद्धिविनायक भिंगारी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यांच्याकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. क्लासिक बॅटिंग लाईनअपसाठी ओळखलं जातं. एखादा फलंदाज मैदानावर सेट झाला तर टॉप क्लास इनिंग सुद्धा दाखवेल. सूरज परदेशी, आशिष परदेशी क्रमांक 4 आणि क्रमांक 5 चे फलंदाज. धावा 20. लास्ट बॉल. सूरज सावंत. ओव्हर नंबर 3. फटका खेळला, तोडा फसला. स्लिप मधून प्रयत्न. सिंगल निघाले चलत गतीनं. धोका होईल, रनआउट. गरज नव्हती. अशाच पद्धतीनं रघु परदेशी आउट झाले गरज नसताना. आणि ती विकेट. 34 धावा धावफलकावरती. टोटल 3 षटकं संपली आणि एकूण धावा 21. वाट पाहतात का डीजे एसडीजींची खासियत काय, ती म्हणजे मध्यरात्रीनंतर त्यांचे सॉन्ग कलेक्शन. 3 षटकानंतर एकूण धावा दाखलकावर 21. आमदार चषक संपूर्ण गाव. महागुरु आज गावच्या मैदानावर बेळवलीकर खेळतोय. जरा तुमच्या भाषेमध्ये जरा प्रेक्षकांचा आवाज चेक करा. चला 3 षटकानंतर धावा दाखलकावरती 21. सिद्धिविनायक भिंगारी आणि बेलवली यांच्यामध्ये फाईट पाहायला मिळते. क्रिकेट खेळामध्ये मेरिट ऑफ द बॉल पाहून नेहमी खेळायला पाहिजे. आपण पाहतो मेरिट ऑफ द बॉल डिलिव्हरीला महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं
का क्रिकेट खेळामध्ये फलंदाजांकडून त्या योगदानाची जेव्हा गरज असते तेव्हा संघ अडचणीमध्ये असतो. 3 षटकानंतर धावा टोटल 21. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झाले यंगस्टारच्या. आम्ही पाहतो पुरस्कर्त्या सन्माननीय युवा नेतृत्व मिलिंदभाई शेळक्या आणि आदरणीय धीरजजी गडकरी साहेब आणि त्यांची सर्व पाहुणे मंडळी त्यांचं करतोय सहर्ष स्वागत. प्रणित गायकर पहिला चेंडू खोदून काढला. मॅच ऑन आहे. बिग बॅटल. लॉंग ऑफला फिल्डर निघालेत. हो तणाव वाढला. टेन्शन. सिंगल डबल सुद्धा मॅच मध्ये खूप काय करेल. प्रणित गायकर धावा आल्या 2. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 5. सिद्धिविनायक भिंगारी आज कळते सारांश शिलवण या नावानं. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 23 धावा 4 विकेट. करंट रन रेट 7.26. किती टार्गेट सेट होईल साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅचकडे. ही बिग बॅटल आहे. ही 2 मोठ्या संघामध्ये लढाई सुरू आहे. एका बाजूला घरच्या मैदानावर यजमान संघ आणि पाहुणा संघ. गावदेवी क्रिकेट संघ आमदार चषक बेलवली 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. चेंडू शिल्लक 5. पंचांचा इशारा आला. यस गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन पाहूया. प्रणित गायकर आहे तो सुद्धा यंगस्टार आहेत. मॅच ऑन ठेवा. धावा दाफलकावर 23. स्ट्रायकर एंडला आशिष. कालची रात्र ज्याने गाजवली हुकूमत दहशत त्यांनी दाखवली. ओ हल्ला करण्याचा प्रयत्न. खोला चेंडू होता. चेंडू अडवला. संख्या पुन्हा धोका. तिसऱ्यांदा ही चूक झाली आणि पाहूया आपण पंच सांगतात तिथे तुम्हाला अशा पद्धतीनं धावा घेता येणार नाही. स्पर्धेचे काही नियम असतात आणि ते तुम्हाला मान्य करावे लागतात. एका एका धावेसाठी कडवी झुंज द्यावी लागते. तर या ओव्हरमध्ये आम्ही जे कॅल्क्युलेशन आहे कारण 2 चेंडूंची पॅनल्टी आपण दिलेले. फक्त आता प्रणित चला टॉससाठी या. फायनल कॉल आता कॉल होणार नाही. चिखले आणि तोंडरे. पण दिनेश सर यंगस्टार चिखले विपक्ष जानुमान तोंडरे या संघाना एक नाणेफेकीसाठी आले तर बेटर कारण महत्वाची मीटिंग झाली नाही. तर नक्कीच धावा धाफलकावरती 24. चेंडू शिल्लक 2. प्रणित गायकर. नेक्स्ट बॉल 24 धावा दाफलकावर. शेवट गोड करायचे काहीच करून देत नाही. गुड बॉलिंग. गावदेवी 11 बेलवली अक्षरशः थांबवलं. चला बेलवलीचे पाठीराखे एकदा आवाज येऊ द्या. गोलंदाजी आवडली असेल तर. नाही आवाज महागुरु कमी येतोय. महागुरु तुमचा आवाज ऐकायला दिला तर मला वाटतं आवाज वाढेल. चला बेलवलीचे प्रेक्षक भिंगारी प्रेक्षक चला थंड पडलेत बेलवलीकर. चला बेलवलीचे पाठीराखे. चला भिंगारीचे पाठीराखे आहे ते सुद्धा आहेत. नेक्स्ट बॉल. ओ शेवट गोड करायचे डीप कडे. लॉंग ऑफला फिल्डर आणि या सुंदर गोलंदाजीनं अक्षरशः कमाल धमाल काहीच करून दिलं नाही. एक चौकार श्लोक गिरी. एक चौकार कुणाल नाईक. मात्र त्यानंतर अक्षरशः थांबवलंय. पूर्वार्ध होईल समाप्त. टॉस होणार आहे. टार्गेट मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला मान्यवरांचा सन्मान तत्विधी केला जाणार आहे. चला सत्र सुरू होण्यापूर्वी नाणेफेक झाली नाही तर सामना तोंडरे विपक्ष चिखले 3 षटकांचा खेळवला जाईल. चला आम्हाला आयोजक ज्या पद्धती सांगतील ते आम्हाला इथे अनाउन्समेंट करावं लागेल. शेवटी आयोजकांचं आम्हाला ऐकावं लागतं.
सर्व समालोचकांना. चला या मान्यवरांचा सन्मानित केलं जाणार आहे. 9:37. चला चिखले क्रिकेट संघ उपस्थित राहिले नाही तर तुम्हाला इथे दंडित केलं जाईल. तोंडऱ्याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल दिला जाईल. सुरेश महाराज पाटील वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, ज्येष्ठ कीर्तनकार, जी टॉकीज फेम कीर्तनकार. या माऊली या, आपला सन्मानित केला जाईल. माऊली या, सन्मानित केलं जाईल. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री सुरेश महाराज पाटील माऊलींचा सन्मानित केला जाईल. पहिला चेंडू पडल्यानंतर मात्र तुम्हाला तुमच्या विरोधात नाणेफेकीचा कौल दिला जाईल. इथे सुरेश हरिभक्त परायण श्री सुरेश महाराज पाटील यांचा हेतूचे सन्मानित केला जात आहे. वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, वारकरी सम्राटाचा संस्कार दीप, मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे आणि भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे अशा व्यक्तिमत्वाचा सन्मानित केला जात आहे. चला बेलवली टीम मागुरूंच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, सेंड युअर ओपनिंग पेअर. चला हरिभक्त परायण श्री विष्णू महाराज पाटील यांचा सन्मानित केला जाईल. या सुरेश महाराज या, आपल्या शुभासे नाणेफेकी ते संपन्न होईल. सामना 4 षटकांचा केला जाईल. चला माऊली होय होय वारकरी, वारकरी संप्रदायाचे एक आदरणीय व्यक्तिमत्व. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल इथे तोंडरे बेलवली टीम बॅट्समन अजून का येत नाही, फलंदाजी करण्यात आलेले ते स्वीकारलेलं आहे. चला बेलवली क्रिकेट संघ विष्णू महाराज पाटील यांचा सन्मान केला जाईल. माऊली या, आपला सन्मानित केला जाईल. तोंडरे क्रिकेट संघ जानमान तोंडरे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि चिखले क्रिकेट संघाला शतरक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. बेलोली गाव म्हटलं तर वारकरी संप्रदायाचं माहेरघर. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्वाचा सन्मान येथे केला जात आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. खऱ्या अर्थाने यानंतर हरिभाई मिसाल, हरिभाई या, आपला सन्मानित केला जाईल. समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे व्यक्तिमत्व हरिभाई मिसाल. बेलवली गावात या विभागामध्ये नेहमीच वारदोली बेलवली या विभागामध्ये ज्यांचा समाजामध्ये वावरत असताना आदर सन्मान केला जातो अशा व्यक्तिमत्वाचा सन्मानित केला जात आहे. बालाराम चंदर पाटील दादा या, आपला सन्मानित केला जाईल. आणि तुळशीराम पाटील आपण या, आपला सन्मानित केला जाईल. या बालाराम चंदर पाटील आणि तुळशीराम दादा पाटील या, एकच नाव आहे. म्हणजे एक नाव बघा, 2 नावं 1 व्यक्ती. जगदीश दादा पवार आपला सन्मानित केला जाईल. जगदीश या, जगदीश पवार, लाल मातीला प्राधान्य. जगदीश या, एकेकालचे नामांकित पहिलवान जगदीश पवार. चला खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल वळूया समालोचन कक्ष मध्ये जोडल्या जातील. सागर ओ टू सागर मांडवकर. 27 धावेचं टार्गेट. मॅच ऑन. पहिला चेंडू डीप कडे आणि सुरुवात केली स्टायलिश फटक्यानं. चौकार. बघा प्रेक्षक कमाल झेल आयवा झेल साठी धीरज दादा गडकरी चिखले यांच्या वतीने 400 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आकाश पवार सच डेंजर मॅन. आणि हा घातक फलंदाज आहे. हा जर ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आला ना तर समोर कोणताही गोलंदाज असू द्या तो हल्ला चढवणारच. काल आपल्या अनोख्या स्टाईलनं सर्वांना खुश केलं. रघु परदेशी पुन्हा एकदा आपण पाहतोय. एकूण धावा 4. पुन्हा एकदा रघु परदेशी ओल्ड इज गोल्ड, बोटांची जादू
या गोलंदाजच्या नावावर अनेक कारनामे आहेत. मेडन ओव्हर कित्येक फेकल्यात. 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना सुद्धा सामने जिंकून दिलेत. बेस्ट बॉलरची बाईक सुद्धा त्यांना मिळाली. रघु परदेशी समोर आहे झंझावत. काय होऊ शकतो मॅच मध्ये. वातावरण गरम झाले विकेटच्या शोधात आणि विकेट. सूरज चौधरी बलबली. आज दशरथ पाटील बघा पाठीमागे बसलेले आहेत आणि संगीत ऐकलं चिमणी माझी उडून गेली. खऱ्या अर्थाने बघा क्या बात आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. टार्गेट आहे विचारसाठी 27. मात्र क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं वेन द स्कोर इज लो क्वालिटी ऑफ क्रिकेट इन्क्रीज. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा सामना अटीतटीचा सुद्धा होतो. आपण बऱ्याच वेळा पाहिले या मॅच मध्ये का होणार. या मैदानावर मेडल ओव्हर पाहिलेत. या मैदानावर धावा डिपेंड झाल्यात. समोर सारांश 11 सिद्धिविनायक भिंगारी आणि घरच्या मैदानावर गावदेवी बेलवली. मॅजिकल चेंज बॉलिंग साठी रघु परदेशी ओळखला जातो. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. सिनियर आहेत. अनेक वर्ष गाजवलेत. क्रिकेट मधील 2-3 दशक ऊन पाऊस या खेळाडूंना पाहिलेत आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या जीवावर बाईक घेणारा महान सर्वोत्तम रघु परदेशी. त्याला माहिती आहे जरी चौकार आला तरी डॉट बॉल आपण टाकू शकतो. रघु परदेशी नेक्स्ट बॉल लूज बॉल. क्षेत्ररक्षकाचं साह्य मिळालं नाहीये. तणाव वाढलाय. टेन्शन. मॅचचा निकाल का असेल. वातावरण आता दोन्ही संघाच्या बाजूने. अजयवर विजयाची जबाबदारीचं ओझं घेऊन तो गेलाय. प्रणित गायकर 2 चेंडूचा सामना. मी मगाशीच म्हटलं जरी रघु परदेशीच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला तरी कमबॅक करण्याची ताकद या खेळाडूकडे. सिंगल. एकूण धावा दाफलकर 5. टार्गेट 27. मॅच ऑन. रघु परदेशी वन्स अगेन राऊंड द विकेट. समोर उभा आहे आक्रमक धुरंधर बलवान बलशाली अजय पाटील. लाईन ओळखली. गुड बॉलिंग. रघु नाराज आहे कारण त्याला ती विकेट हवी होती. धावांची भूक होती. तणाव चिडचिड टेन्शनचं वातावरण. मॅचचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. 27 धावेसाठी बेलवली संघ नाकी नऊ आणणार का घाम फोडणार चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला औट्या मामा यांच्या वतीने अजयने जर षटकार तडवला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. सन्माननीय आहे आदरणीय आहे ज्ञानेश्वर पाटील बेलवली. पांडुरंग पाटील इथे पार्थ फोटोग्राफीचे ओनर्स आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. नामदेव दादा गायकर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ज्ञानेश्वर पाटील बेलवली या व्यासपीठावर आणि पांडुरंग पाटील पार्थ फोटोग्राफी आपणास व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. 5 धावेचं षटक. रघु परदेशी आपल्या बोटांची जादू त्यांनी दाखवली. आपल्या मनगटी ताकदीच्या साहाय्याने थांबवलंय. अजय मात्र शांत डोक्यानं खेळतो. त्याच्या डोक्यात वेगळं काहीतरी. मात्र आशिष परदेशी आलाय. 5 धावा जरी कमी असल्या मॅचचा निकाल का असेल. समोर आहे प्रणित गायकर. आशिष परदेशी पहिला चेंडू डीप कडे खेळला. फिल्डर आहे तिथे. स्क्वेअर लेगला सिंगल. अजयने नकार दिला. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा सामने अटीतटीचे पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मेरिट ऑफ बॉल पाहून नेहमी खेळायला पाहिजे. मेरिट ऑफ बॉल डिलिव्हरी असं म्हटलं जातं. यू वॉच बॉल यू प्ले द गेम फ्रंट फूट बॅक फूट. आणि आता तीच वेळ आली गावदेवी बेलवलीला. त्यांना चेंडू पाहून खेळावं लागेल. समोरच्या संघाकडे गोलंदाजी स्ट्रॉंग लढाऊ वृत्ती त्यांच्याकडे. किलिंग इन्स्टंट पॉवर त्यांच्याकडे. आशिष परदेशी फटका बनवला आणि मी यासाठी ओळखला जातो. अजय पाटील तू हे मस्त तू हे जबरदस्त. टोलवलाय
स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. प्रेक्षकांसाठी ते मात्र आमचे धीरजदादा गडकरी चिखल्यांच्या वतीने 400 रुपयाचं कॅश प्राइज आहे आयवा जेलसाठी. दोरकनाथ संधी होती. चाणाक्ष चतुर अजय तो शांत बसणारा नाहीये. लॉंग ऑन कडे गेलाय सिंगल. नकार दिला अजयने, नकार दिला. सिंगल मॅच मध्ये का होईल. धावा झाल्या. टार्गेट आहे 27. 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. विजय दोघांने हवाय मात्र धावांची गुंतवणूक कमी असल्या कारणानं इथे भरपूर स्ट्रगल करावं लागेल. 13 धावा. नेक्स्ट बॉल. ओ जरूर कमबॅक केलाय. धक्का मिळेल. क्लीन बॉल. चिखले टीम प्लीज कॉपरेट. समोर प्रॅक्टिस करू नका. मागे भरपूर जागा आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. सॉरी त्यासाठी. आयोजकांकडून काही सूचना येतात. यंगस्टार चिखले खेळणार आहेत आणि काही वेळापूर्वी ज्यांची उपस्थिती मिळाली ते भारतीय जनता पार्टीचं युवा दमदार व्यक्तिमत्व मिलिंदजी शेळक्या, त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य आहेत धीरजजी गडकरी, विश्वजित गडकरी आणि चिखले गावातील काही मंडळी. यंगस्टार चिखले यानंतर खेळेल. विकेट मिळाली. मॅच मध्ये अजूनही मजा आहे. करो या मरोची लढाई. सिद्धिविनायक भिंगारी थोडा त्यांना ट्रॅव्हल करावं लागलं. धावा कमी झाल्या मात्र मेहनत करा. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं मॅचला तुम्ही सिरियसली घ्या काही होईल. विनिंग कॅल्क्युलेशन अजूनही ते अंतर थोडी तफावत सारखे धावा आहेत. तर टोटल 13. 2 गडी बाद. सूरज सावंत आले क्रमांक 4 वर. प्रणित गायकर चेक करूया. व्हेरी क्लोज मोमेंट आहे. मॅच ऑन आहे. चला सामना सुरू ठेवा. नवीन फलंदाज सूरज सावंत, प्रणित गायकर. धावसंख्या टोटल 13. टार्गेट 27. धावा कमी आहेत. लो स्कोरिंगचा सामना बऱ्याच वेळा हाय व्होल्टेज सुद्धा होतो. या मैदानावर मेडन ओव्हरचा करिश्मा सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं. लक्षवेधी पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला सज्ज सूरज. सो सुद्धा अनोख्या स्टाईलसाठी ओळखला जातो. हा चेंडू टप्पा थोडा मागे ठेवला. डीप कडे खेळलाय. गॅप शॉट. जल्लोष बेलवलीकरांचा. आला हा चौकार. क्या बात आहे. एकूण धावा दाफलकावर टोटल 17. गावदेवी बेलवली क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. संकेत बरे. वेट करा. 2 ओव्हर आहेत. 2 ओव्हर बाकी आहेत. 17 आहेत. आम्ही 2 ओव्हर जेव्हा बाकी असतात तेव्हा कॅल्क्युलेशन सांगतो. डोंट वरी. 17. ओहो मॅचकडे जाऊया. बेलवलीचा सामना आणि महागुरु दत्ता चेअरमॅन कुठे गेलेत. टायमावर गायब झाले. 2 षटकानंतर धावा 17. टार्गेट 27. सामना मात्र आता आपण पाहतोय वेगळी कलाटणी द्यायची असेल तर भरपूर घाम गाळावा लागेल. 12 मध्ये 10. तर बेलवली संघाला शुभेच्छा आलेत. मयूर पाटील आमचे भिंगारचे समालोचक त्यांनी शुभेच्छा दिल्यात. संकेतजी वरे असतील भिंगार. साहिल जगे यांचं आम्ही सहर्ष स्वागत. आमदार चषक बेलवली. क्रिकेटमध्ये काही थरार नाट्य होतं. 12 मध्ये 5 डिपेंड झाले. 4 डिपेंड झाल्यात. 12 मध्ये 12 असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाने सामने जिंकलेत. याच रघु परदेशीच्या नावावर एक विक्रम सुद्धा आहे. 6 मध्ये एका धावेची गरज असताना फेकलेलं मेडन ओव्हर आता त्याचं षटक संपले. 5 धावा त्याच्या षटकामध्ये आल्यात. मात्र कुणाल तेवढाच दूर अंधार आहे. खेळामध्ये सगळ्याधिक महत्त्वाचं काय असतं तर तुमचं कॉन्फिडन्स. आता मैदानावर अजय त्याच विश्वासानं खेळतोय. सामना त्याला जिंकून द्यायचा. 12 मध्ये 10. पहिला चेंडू. अगोदर दुष्काळ. अगोदरच धावा कमी आणि त्यात बोनस मिळाला. पंजा. हवा निघाली. मॅच न्यूट्रल. आता समीकरण 12 मध्ये सोपं इझी. लक्ष वेधतो आपण. लेग बाईसनं मिळतील या धावा टोटल. आपण आतापर्यंत संघ पुढे सरकल्या 22. सामना सोपा आहे. आता ज्या 27 होत्या आता मॅच मध्ये जो इंटरेस्ट पाहिजे ना, जी रंजकता पाहिजे, जी नाट्यमयता पाहिजे, जो उत्कंठा वर्धक सिच्युएशन पाहिजे. मात्र या अतिरिक्त धावेनं आपण जरूर पाहिलं.
27 स्पर्धेचा नियम सुद्धा आहेत कंपल्सरी चेस. कारण 110ची सरासरी सामना सोपा आहे. कुणाल ओ अजयचा झंझावत 1 बाउन्स जवळपास विजयाच्या समीप आलेत संपूर्ण बच्च कंपनी 27. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी असाल तुम्ही. जसा संपेल सामना आपण जाऊ शकता लगेच, परमिशन आहे तुम्हाला फिल्डिंगसाठी. मात्र बेलवलीकर उत्सुक आहेत. प्रेक्षक आतमध्ये कुणी जायचं नाही. सूचना आल्यात कमिटीकडून. बाहेर बिंदास सेलिब्रेशन करा. यस अंपायर आउट. यस काही सूचना येतात पुन्हा. सेलिब्रेशन बाहेर कमिटीने सांगितलं. बच्चे कंपनी जरूर DJ HDC तुमच्यासाठी रेडी आहेत, डोंट वरी. मात्र मैदानामध्ये नाही आहे कारण आपल्याला 12च्या अगोदर मॅचेस फिनिश करायचे. धावसंख्या 26. बाद झाला फलंदाज अजय. जर धावा जास्त असत्या तर कदाचित मजा आली असती. तोंडरे चिखले आणखीन एक चांगला सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. आमदार चषक बेलवलीमध्ये चांगले प्रयत्न केले होते. गोलंदाज रघु परदेशी, आशिष, कुणालचं हे षटक. राकेशच्या बॅटमधून विनिंग स्ट्रोक.